कोंबडी हातात घेऊन पुण्यामध्ये काँग्रेसचं नारायण राणेंविरोधात आंदोलन। राणेंनी शंकराचार्यांवर केलेल्या वक्तव्याविरोधात काँग्रेस आक्रमक। छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकामध्ये नारायण राणेंविरोधात काँग्रेसचं आंदोलन। नारायण राणेंविरोधात काँग्रेसची जोरदार घोषणाबाजी। नाशिकच्या नांदगावमध्ये 20 दिवसांपासून पाणी पुरवठा नाही। पाण्यासाठी महिलांचा हंडे वाजवत रास्ता रोको। संतप्त महिलांची नगर परिषदेविरोधात जोरदार घोषणाबाजी। छत्रपती संभाजीनगरमध्ये ब्राह्मण समाज आक्रमक। स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीवरून ब्राह्मण समाजाचं ढोल बजाव आंदोलन। ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या कार्यालयासमोर ढोल बडवत जोरदार घोषणाबाजी। जळगावच्या पाचोऱ्यामध्ये 3 दिवसांपासून वाहन चालकांचं आमरण उपोषण सुरू। हिट अँड रन कायदा रद्द करण्याची केली मागणी। सोलापूरच्या माढा न्यायालय विभाजनाच्या निषेधार्थ नागरिक आक्रमक। माढा न्यायालयाच्या विभाजनाला कारणीभूत ठरलेल्या वकिलांचा नागरिकांकडून निषेध व्यक्त। नाशिकमधील नांदगावच्या नागासाक्या धरणातून बेकायदेशीररित्या पाणी उपसा केल्याचा प्रकार। शेकडो विद्युत मोटारी लावून धरणातून पाण्याची चोरी। ग्रामस्थांकडून कारवाईची मागणी। पुण्याच्या देहू नगर पंचायतीकडून ढोल वाजवून कर वसुलीसाठी आवाहन। थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल वाजवत थकबाकी जमा करण्यासाठी जनजागृती। बीडच्या सिरसदेवी इथं जरांगे पाटलांचं जोरदार स्वागत। जरांगे पाटलांवर जेसीबी मधून फुलांचा वर्षाव। जरांगे पाटलांचा मराठा समाजाशी संवाद। बीडच्या निपाणी जवळका गावामध्ये जरांगे पाटलांचं जंगी स्वागत। गावात जरांगे पाटलांच्या कुणबी प्रमाणपत्रांचंही वाटप। भंडारा जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा मशागतीच्या कामाला लागले। उन्हाळी पिकं घेऊन अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाई काढण्याची तयारी। धाराशिवच्या कौंडगाव इथं मराठा आंदोलकांनी तानाजी सावंतांची गाडी अडवत केली चर्चा। मराठा आरक्षण प्रश्नी आमचे प्रयत्न सुरू असल्याचं सावंतांचं विधान। तर जीवाचं बलिदान न देता आरक्षणाचा लढा सुरू ठेवण्याचाही दिला सल्ला। संभाजीनगरच्या सिल्लोडमधील वांगी बुद्रुक गावामध्ये शालेय पोषणाच्या मध्ये अळी आढळल्याचा धक्कादायक प्रकार। पालक आक्रमक, कारवाईची केली मागणी। धाराशिव जिल्ह्यामध्ये अवकाळीनं शेत पिकांचं नुकसानीच्या 2,68,00,000 रुपयांपासून शेतकरी वंचित। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये केळी पीक विमा भरूनही विमा मिळेना। विमा कंपन्यांच्या विरोधात शेतकरी आक्रमक। विम्याची रक्कम जमा न झाल्यास आंदोलनाचा इशारा। भंडारा जिल्ह्यामध्ये धान खरेदीचे 350 कोटींचे चुकारे अडले। शेतकरी आर्थिक संकटात। चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांची सरकारकडे विनवणी। वाशिम जिल्ह्यातील बदलत्या वातावरणामुळे संत्रा फळबागावर रोगाचा प्रादुर्भाव। उत्पादन घटल्यानं संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत। अहमदनगरच्या कोपर गावात औषध फवारणीमुळे हरभरा पिकांचं नुकसान। फवारणीनंतर 5 दिवसांमध्ये पीक जळालं। कृषी विभागाकडे सखोल चौकशीची मागणी। नांदेड जिल्ह्यामध्ये पपईच्या दरामध्ये घसरण। पपईची 20 ते 30 रुपये किलोनी विक्री। पपई उत्पादक शेतकऱ्यांना लाखोंचा फटका। नांदेडमध्ये साखर कारखान्याकडून ऊसाच्या तोडणीला तब्बल 3 महिने उशीर। परिणामी रब्बी हंगामातील ज्वारी आणि गहू पिकाची लागवड करण्यास विलंब। TV9च्या बातमीची दखल घेत धुळ्याच्या ठगू आजीशी प्रशासनाने साधला संवाद। धुळे महापालिकेच्या निवारा केंद्रात आजीची सोय करण्यात येणार। अकोला नाका ते पाटणी चौक दरम्यान रस्त्याचं काम पूर्णावस्थेत। खड्ड्यांमुळे वाहनधारकांची कसरत। रस्त्याचं काम पूर्ण करण्याची स्थानिकांची मागणी। जळगावच्या पिंपराळामध्ये सोनीनगरमधील ओंकार पार्क परिसरामध्ये नळांना गढूळ पाणी। अमृत योजनेच्या जलवाहिनीतून पिण्याचं पाणी गढूळ आल्यानं रहिवासी नागरिकांचं आरोग्य धोक्यात। धाराशिव जिल्ह्यामध्ये दुष्काळाची स्थिती। जिल्हा प्रशासनाकडून तलावाचं पाणी आरक्षित। शेतीसाठी पाणी वापरणाऱ्या अनाळा येथील 9 मोटारी आणि पाईप जप्त करण्यात आली आहे। वाशिमच्या कृष्णा ते टणका रस्त्याची दुरवस्था। अपघातांचं प्रमाण वाढलं। प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप। नाशिकच्या मालेगावमधील खडकी ग्रामपंचायतीमध्ये अपहार करणाऱ्या सरपंचाच्या मालमत्तेवर टाच। काम न करता शासन निधीचा अपहार केल्याप्रकरणी पंचायत समितीची कारवाई। ग्रामसेवकांच्या वेतनातून अपहरणाची रक्कम वसूल। नाशिकच्या मालेगावात राजमाता जिजाऊ आणि विवेकानंद जयंती निमित्तानं गड किल्ल्यांचं प्रदर्शन। मुलांनी बनवले आकर्षक किल्ले। तर मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा रोख रक्कम सन्मान चिन्ह देऊन गौरव।
नांदेडच्या माळेगाव यात्रेतील गाढव बाजारामध्ये गाढवाला तब्बल लाखोंची किंमत. गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकातून गाढव विक्रीसाठी दाखल. नाशिकच्या मालेगावात तरुणांची पतंग उडवण्यासाठी लगबग. मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला बाजारामध्ये मोठी गर्दी. विक्रेत्यांनी थाटले ठिकठिकाणी स्टॉल्स. नाशिकच्या येवल्यामध्ये पतंगोत्सवाला सुरुवात. श्रीराम मंदिराच्या पतंगांना नागरिकांची मोठी पसंती. नागपुरात अयोध्येतील सोहळ्यासाठी साकारल्या राम मूर्ती. राम मूर्तीच्या मागणीमध्ये मोठी वाढ. मूर्तिकारांना मिळाला मोठा रोजगार. नांदेडमध्ये नागरिकांना राम मंदिरातील अक्षतांचं वाटप. नांदेड शहरालगत असलेल्या पोयनी गावामध्ये ठिकठिकाणी मुस्लिम समाजाकडून अक्षता कलश यात्रेचं स्वागत. साताऱ्याच्या कराडमधील कोळेगावात लोकराज्य महाअभियानांतर्गत प्रभू श्रीराम मूर्ती प्रधान सोहळा संपन्न. श्रीराम मूर्तींची मिरवणूक काढत मूर्तीची मंदिरामध्ये प्रतिष्ठापना. सोलापूरच्या सांगोला शहरातील कोळेगावात पक्ष्यांची आकाशामध्ये मनसोक्त सैर. हजारोच्या संख्येनं पक्ष्यांचे थवे एकत्र. पुण्यात भाजपकडून रामरक्षा पठणाच्या कार्यक्रमाचं आयोजन. एसपी कॉलेजच्या मैदानावर रामरक्षा पठण. 1 लाख पुणेकर एकत्रित येत राम नाम जप करणार. पंढरपुरात संक्रांतीच्या भोगी सणानिमित्तानं महिलांकडून रुक्मिणी मातेचा अभिषेक पूजा. तर पूजेसाठी रुक्मिणी मातेला अलंकाराचा साज.